नमस्कार मंडळी, माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त चमचमीत पदार्थ बनवणार आहोत। अगदी पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, मस्त श्रावण महिना सुद्धा चालू झालेला आहे। अगदी नवीन शिकणारे सुद्धा झटपट ही रेसिपी बनवतील अशी रेसिपी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी अळूची 7-8 पानं घेतली। ती पानं आपल्याला मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर ही पानं एका प्लेटमध्ये ठेवून आपल्याला त्यांची देठ काढून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सगळ्याच पानांची आपल्याला देठ कट करून घ्यायची आहेत। देठ काढल्यानंतर आपल्याला ही पानं लाटून घ्यायची आहेत, म्हणजे अगदी शिरा आपल्या सगळ्या नरम होतील आणि खायला घशातही अडकणार नाही। हे बघा, सगळ्या पानांची देठ काढून घेतली आणि आता पानं उलट्या साईडने करून लाटण्याच्या साहाय्याने आपल्याला पान अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। हे पान लाटून झाल्यानंतर सगळीच पानं अशाच पद्धतीने आपण लाटून घेऊया, म्हणजे शिरा अगदी मऊ पडतील आणि खायला घशातही अडकणार नाही। त्यानंतर सगळी पानं एकावर एक ठेवायची, त्याचा रोल करायचा आणि अशा पद्धतीने बारीक आपल्याला ही पानं कट करून घ्यायची आहेत। हे बघा, अशा पद्धतीने कट करून घेऊया। त्यानंतर एका बाउल मध्ये काढून घ्या। त्यानंतर आता आपण पुढील रेसिपी बघूया। त्यासाठी एक मिक्सर जार घेतले, त्यामध्ये कोथिंबीर घेतली, लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 4 मिरच्या घेतल्या, 1 चमचा जिरे घेतले। त्यानंतर याचे आपल्याला बारीक वाटण तयार करून घ्यायचे आहे। आता आपण आळू जी कट केली होती त्यामध्ये 1 मोठा चमचा पांढरी तीळ घालूया, म्हणजे खायला अगदी चविष्ट लागते। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायची। त्यानंतर आपल्याला हे 1 चमचा जिरे टाकून एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला आता पुढील साहित्य टाकायचे आहे। तुम्ही बघू शकता अगदी पाणी सुटलेले आहे। त्यानंतर 1 चमचा आपण जे वाटण घातलं होतं ते आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे गूळ आणि चिंचेचा कोळ घालायचा आहे। त्यानंतर पाव वाटी तांदळाचे पीठ घालायचे आणि 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आहे। आधी हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। हाताने आधी व्यवस्थित एकजीव करायचे, मगच पाण्याचा वापर करायचा, कारण पानांना आधीच पाणी सुटलेले होते, पाणी जास्त नको व्हायला। त्यानंतर हाताने थोडे थोडे पाणी घालायचे आणि याचा आपल्याला एक असा डो तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता अगदी छान असा नरम डो तयार केला। त्यानंतर हा अर्धा घ्यायचा आणि त्याचा आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी रोल हा छान दिसावा म्हणून खाली पांढरी तीळ टाकायची आणि या रोलला ही पांढरी तीळ सगळी लावून घ्यायची, म्हणजे आपली अळूवडी अगदी खायला खरपूस आणि चविष्ट लागते। हे बघा, अगदी छान असा आपला गोल रोल तयार झालेला आहे। मस्त चमचमीत आणि खायला सुद्धा अगदी खरपूस लागतात। अशाच पद्धतीने आपण हे दोघं रोल तयार करून त्यांना वरतून छान पांढरी तीळ लावून घेऊया। हे बघा, अगदी मस्त रोल तयार झाले। आता आपण एक चाळण घेतली, त्यावर आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे, म्हणजे रोल खाली चिपकायला नको। हे रोल आता यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये पाणी ठेवले होते, तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्येही ठेवू शकता। त्यानंतर हे आपल्याला 15 मिनिटं वाफेवर वाफवून घ्यायचे आहे। बघू शकता रोल अगदी छान वाफवले गेले, चाकू सुद्धा अगदी क्लीन निघाला। गार झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने जर आळू वडी केली तर अगदी सोपी पद्धत आहे, खायला सुद्धा अगदी छान लागते आणि रोल आपल्याला आळूवडीच्या पानांपासून रोल करायचंही झंझट नाही। त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। असे छान असे आपल्याला गोल गोल कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम ठेवले होते, तेल आधी अगदी कडकडीत गरम करायचे, नंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि त्यावर मीडियम फ्लेमवर आपल्याला हे रोल मस्त छान खरपूस आपली वडी तळून घ्यायची आहे। ही वडी अगदी सोप्या पद्धतीने केलेली आहे। अगदी नवीन ज्या व्यक्तींना आळूची वडी करता येत नाही ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने झटपट करतील आणि काहीच फरक नाही, सेमच लागते। खायला पण एवढी कुरकुरीत झाली होती की घरातील सगळेच म्हणाले की अगदी छानच झालेली आहे। अशा पद्धतीने जर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला नेहमीच पानं अवेलेबल भेटतात, जर तुम्ही नेहमी अशा पद्धतीने केली तर अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त काही झंझट नाही। एकदा अशा पद्धतीने आळूवडीची रेसिपी ट्राय करून बघा, नेहमीच करणार।
लहानांपासून मोठे सुद्धा अगदी आवडीने खातील. जर तुम्हाला आजची माझी ही आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.